नमस्कार. आज आपण वैभवलक्ष्मी पूजा पाहणार आहोत डिटेलमध्ये. याचं आपलं अगोदर साधं पाणी घालायचं. ओम महालक्ष्मी देवे नमः असं म्हणायचं, नाहीतर ओम महालक्ष्मी नमो नमः. तुम्हाला जो लक्ष्मीचा मंत्र येईल तो म्हणायचा. परत हळद आणि चंदनाचं पाणी घ्यायचं आणि ओम महालक्ष्मी देवी कुमकुम हल्दी समर्पयामी असं म्हणायचं. परत कुंकवाचं असं आपण पाणी घ्यायचं. ओम महालक्ष्मी देवी कुमकुम समर्पयामी असा अभिषेक करायचा. परत साधं पाणी घालायचं. असं आपण देवीचा अभिषेक करायचा. श्रीसूक्त वगैरे तुम्हाला येत असेल तर श्रीसूक्त तुम्ही म्हणू शकता. आणि असा अभिषेक करून आपल्याला वैभवलक्ष्मी पूजा करायची. ओम महालक्ष्मी देवी पंचामृत समर्पयामी असं म्हणायचं. दह्याने स्नान घालायचं महालक्ष्मी मातेला. तुमच्याकडे जर चांदीचा 1 रुपयाचा शिक्का असेल तर तुम्ही तो घेऊ शकता, किंवा आपली जी सोन्याची अंगठी वगैरे असेल ती घेऊ शकता. चांदीची अंगठी घेऊ शकता. 1 रुपयाचं नाणं घेऊ शकता. असं काही नाही की तुमच्याकडं महालक्ष्मीच पाहिजे. जर महालक्ष्मी नसेल तर तुमच्याकडं पितळाची जरी असली तरी ती पण चालते. हे पहा, दही, दूध, मध, तूप हे असं सर्व महालक्ष्मीला सगळ्या ह्याने आपल्याला असं स्नान घालायचं. श्रीसूक्त म्हणायचं, किंवा तुम्हाला जो महालक्ष्मीचा मंत्र येत असेल तो म्हणायचा. आणि आपला अभिषेक असं पूर्ण करायचा पंचामृताने. नंतर गुलाबांच्या ज्या पाकळ्या असतात त्याने अभिषेक करायचा. तुमच्याकडे जर गुलाब नसेल तर गुलाब पाणी घ्या, साधं पाणी घ्या, दोन्ही मिक्स करून त्याचा अभिषेक घालायचा. थोडंसं त्याच्यात अत्तर टाकायचं, गुलाब अत्तर. कारण महालक्ष्मी देवीला गुलाब खूप प्रिय आहे. आता कमळ तर आपल्याला शक्य नाही रोज भेटण्यासाठी, तर गुलाब आपल्याला सहज भेटू शकतो. गुलाब पाणी किंवा अत्तर हे पण आणून ठेवायचं. लक्ष्मीला जेवढं गुलाबाचं असन तेवढं खूप महालक्ष्मीला प्रिय आहे. त्याच्यामुळं शक्यतो गुलाब तुम्ही पूजेमध्ये घ्या. आणि इथं आपण कलश भरून ठेवला होता. त्याच्यावर अशी तांदळाने वाटी किंवा प्लेट ठेवायची भरून. हे श्रीयंत्र असं ठेवायचं. आपण विड्याच्या पानांना हळदी कुंकू, गजांतर लक्ष्मी साईडला ठेवले, त्यांना पण हळदी कुंकू वगैरे, धूप. अगोदर आपण आता सुपारीची पूजा वगैरे करून घेऊ. गणपती म्हणून मी इथं सुपारी मांडलेली आहे तांदळावर, पानाच्या विड्यावर. आधी आपण गणपतीचं हळदी कुंकुम समर्पयामी, अक्षदा समर्पयामी असं फूल व्हायचं. पुष्पम समर्पयामी म्हणायचं. पूर्ण म्हणजे असं आपण अगोदर गणपतीची पूजा करून घ्यायची. आणि आपल्याकडे जर लक्ष्मीचा फोटो वगैरे असला तर त्याची पूजा करायची. अष्टलक्ष्मी आहे इथं खाली फोटो. तुळजाभवानीचा फोटो आहे माझ्याकडं. म्हणजे आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे, तर तिचं पण आपण करायचं. जे आपली कुलदैवता आहे तिची अगोदर पूजा वगैरे करून मग नंतर आपण असं पूजन करायचं वैभवलक्ष्मीचं. श्रीयंत्र आपण जे कलशाला टिकून असं समोर ठेवत असतो त्याच्यावर पण गुलाबाच्या पाकळ्यांनी अभिषेक करायचा. ओम महालक्ष्मी देवी म्हणायचं, किंवा ओम महालक्ष्मी देवी नमः म्हणायचं. तुम्हाला जो मंत्र येईल तो तुम्ही पूजा होईपर्यंत म्हणत राहायचा. हे देवीला पण आपण हळदी कुंकुम सगळं लावून घेतलेलं आहे. आणि हे जे अत्तर आहे ते असं फुलांवर लावायचं, देवीला लावायचं, महालक्ष्मी आईला पण. कारण अत्तर लावल्याने खूप प्रसन्न वाटतं. आपल्याला कसं आंघोळ वगैरे केलं की आपण पण स्प्रे वगैरे मारत असतो, सेंट. तसं देवांना पण अत्तर वगैरे लावलं तर त्यांना पण असं एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये पण वास राहतो त्यांचा. इथं पहा, मी अष्टलक्ष्मी आपल्याकडं दीपक आहे त्याची पण मी इथं पूजा वगैरे करून घेतलेली आहे.
तसं आपला रोजचा तर देवघरातला दीपक लावलेलाच असतो. पूर्ण पूजा वगैरे होईस्तोवर, अभिषेक होईस्तोवर धूप अगरबत्ती चालूच होती. आता मी हा दिवा पण प्रज्वलित केलेला आहे. आणि आता आपली सर्व पूजा झाली का आता आपण पोथी वाचून घेणार आहोत. वैभव लक्ष्मीची जी कहाणी आहे ती. आणि कहाणी वाचून झाल्यावर पहा, इथं मला माता लक्ष्मीने आपले जे लवंगचं फूल जे बनलेलं असतं का त्याच्या रूपात इथं आपल्याला दर्शन दिलेलं आहे. पहा तुम्ही, म्हणजे आपण जे मनोभाव आहे पूजा करतो ना, त्याचं आपल्याला महालक्ष्मी कोणच्या ना कोणच्या रूपात येऊन, स्वामी महाराज कोणच्या ना कोणच्या रूपात येऊन आपल्याला दर्शन देत असतात. पहा, डायरेक्ट असं वर फूल दिसते आणि खाली दांडी दिसते, म्हणजे डायरेक्ट आपल्याला लवंगमध्ये महालक्ष्मीचं. आणि लवंग पण महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. लवंग, विलायची, कापुरी विडा जो महालक्ष्मीचा असतो तो. त्याच्यामुळं आपल्याला महालक्ष्मीने असं दर्शन दिलेलं आहे. मी मागच्या ह्याच्यात